आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर. साक्री तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा आज गाठण्यात आला आहे. शेवाळी फाटा येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील 72 कोटी रुपयांच्या उड्डाणपुलाचे तसेच तामसवाडी येथील 42 कोटी रुपयांच्या भुयारी पुलाचे भूमिपूजन खासदार ॲडव्होकेट गोवाल पाडवी यांच्या हस्ते संपन्न झाले. या दोन्ही कामांची एकूण किंमत तब्बल 114 कोटी रुपये आहे. भूमीपूर्वी खासदारांनी संबंधित अधिकाऱ्यांसह प्रत्यक्ष पाहणी केली आहे. यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भानुदास गांगुर्डे, माजी जिल्हाध्यक्ष प्रवीण चौरे, माजी तालुकाध्यक्ष दिलीप काकुस्ते यांच्यासह अनेक पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. खासदार गोवाल पाडवी यांनी राष्ट्रीय महामार्गावरील विविध समस्या सोडविण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केल्याचे सांगितले. शेवाळी फाटा उड्डाणपूल आणि तामसवाडी भुयारी पुलाची कामे मंजूर करून ती आता प्रत्यक्षात सुरू होत असल्याचे त्यांनी नमूद केले. ही दोन्ही कामे पुढील 18 महिन्यात पूर्ण करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. याशिवाय खाबऱ्या खडक धरण, रस्ते, ऊस उत्पादक शेतकऱ्यांची थकीत बिले आणि इतर विकास कामांसाठी राज्य व केंद्र शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. जनतेच्या प्रश्नांसाठी गरज पडल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची भूमिकाही त्यांनी स्पष्ट केली. यानंतर साक्री विश्रामगृहात नागरिकांची निवेदने स्वीकारण्यात आली. तहसीलदार साहेबराव सोनवणे व विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन प्रलंबित प्रश्नांचा आढावा घेण्यात आला. अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देत विकास कामे गतीने पूर्ण करण्याचे निर्देशही खासदारांनी दिले. साक्री तालुक्यातील विकासाला चालना देणारा हा कार्यक्रम नागरिकांसाठी आशादायी ठरत आहे. प्रतिनिधी संगपाल मोरे आणि वृत्तनिवेदिका सीमा पाटील सह स्वराज्य न्यूज, साक्री. शेवाळी फाट्याला जे उड्डाणपूल आहे, जे मंजूर झालं आहे, त्यासाठी मी खरं तर पाहणी करायला आलो होतो, पण कार्यकर्ते आणि जनतेकडून उत्साह होता आणि त्यांनी माझ्या हस्ते भूमिपूजनही करून घेतलं. आणि मी आपल्याला आनंदाने सांगू शकतो की माझ्या नंदुरबार लोकसभा मतदारसंघामध्ये साक्री तालुक्यात फक्त साक्री तालुक्याला फायदा होणार नाही आहे, एकूण मतदारसंघाला फायदा होणार. जे उड्डाणपूल जे मंजूर झालं आहे ते 72 कोटी 49 लाख झालं आहे. त्याचबरोबर तामसवाडीचं जे आहे ते 42 कोटी मंजूर झालं आहे. तर अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. केंद्र सरकारचे मी अभिनंदन करतो आणि खास करून जनतेचे अभिनंदन करतो आणि माझे काँग्रेस कमिटीचे, आमचे साक्री तालुका काँग्रेस कमिटीचे अभिनंदन करतो. त्या त्यांचे पाठपुराव्यामुळे, प्रयत्नामुळे मी एक लोकप्रतिनिधी म्हणून तिथे पत्र देऊ शकलो, पत्रव्यवहार करू शकलो आणि तिकडे संबंधित केंद्रीय मंत्री आहे गडकरी साहेब, त्यांच्याकडे मागणी केली.